दुसरा चेंडू लहू आर्यनसाठी चांगला चेंडू था, पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय आणि निर्धाव चेंडू सांगता 2 चेंडू टाकून झाले 1 धाव. यंगस्टार नोरू पक्ष न्यू स्टार कामन ए चालू असेल लढत. लहू चांगला कमबॅक करतोय, निर्धाव चेंडू टाकतोय 1 धाव तफलकावर लागली होते. 65 पंचा हा सामना. स्वतःचा फॉलो थ्रू थोडासा चुकतोय. डेड बॉल. लहू सज्ज होतोय तिसरा चेंडू घेऊन आर्यनसाठी. थोडासा पडणे टाकला चेंडू होता. संधी आहे त्या ठिकाणी महेश थोडासा वाईट थ्रो, त्याचा फायदा होतोय. 1 धाव पडून पुन्हा करतात दोन्ही फलंदाज. 1 धाव आपण करू शकते 2 धाव संख्येवर. थोडासा फ्लाईट दिली चेंडूला. यॉर्कर मध्ये चेंडू खेळून आला होता आर्यनने. 3 चेंडू 2 धावा. आता स्ट्राईक होतोय राहील. मागच्या बॉलमध्ये काय जबरदस्त खेळली होती, विस्फोटक खेळली केली होती राहील अन्सारी आणि अर्धशतक झलकावून होतं. तोच खेळाडू स्ट्राईक एनवर. लहू सज्ज होईल. पुढचा चेंडू चांगला चेंडू अतिरिक्त घुसले पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतोय राहील आला. त्या ठिकाणी थोडासा चखवतोय हा चेंडू. पुढचा चेंडू लहू सज्ज होईल राहीलसाठी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली शतरक्षण येतोय. 2 शतरक्षण येतात पण त्या ठिकाणी जेम्स त्या ठिकाणी चांगला झेल कंप्लीट करतोय आणि राहील अन्सारी याची विकेट. एक मोठा विकेट, एक मोठा मासा जाल्यामध्ये अडकवतो लहू घोषे. नवीन फलंदाज होतोय अकबर होतोय. लहू याचा विचार करता एक मोठा मासा जाल्यामध्ये फसवलं, ज्याने मागच्या मॅच मध्ये अतिशय दुहादार अतिशय तुफानी खेळी पाहायला मिळाली होती राहील अन्सारीच्या मध्ये. तोच खेळाडू या ठिकाणी दगाच्या रीतीने परतताना दिसतोय. तर नवीन फलंदाज होतोय अकबर. डावखुऱ्याचा हा आडीचा फलंदाज. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू टाकून झाले 1 विकेट आणि 2 धावा धावफलकावर. स्टार ए संघाचा थोडासा धावफलक विचार केला तर 2 धावा धावफलका लागले गेले. प्रथम फलंदाजी करतोय न्यू स्टार ए संघ. गोलंदाजी विचार केला तर यंग स्टार पुढी. लहू अतिशय सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू काय जबरदस्त लाईन परफेक्ट पाहतोय, लेंथ परफेक्ट पाहतोय आणि गतीमध्ये मिश्रण पाहतोय. लहू यांच्या शेवटचा जुडिया षटकामधला P1चा षटक आहे, पॉवरप्लेचा षटक आणि पॉवरप्ले षटकामध्ये पॉवरप्ले गोलंदाजी पाहतोय लहू यांच्या माध्यमातून. स्ट्राईक होतो अकबर. शेवटचा चेंडू या षटकामधला. लहू सज्ज होतोय अकबरसाठी. पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये. त्या ठिकाणी झेल सोडलं जातोय. झेल देखील दान केला जातो आणि झेल सुद्धा कोणता अकबर यांचा झेल. आणखी एक विकेट घेण्याचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी झेल सोडला जाते आणि 1 धाव बहाल केली जाते. या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर 1 गडीचे मोफतल्यात. नवीन गोलंदाज येतो राज येतो गोलंदाजी मार्कावर. स्ट्राईक केला होता अकबर. विचार केला तर एक बाजूला 9 तरुण आणि सामने फलंदाज तो अनुभवचा भंडार असलेला अकबर. स्ट्राईक आहे
बघूया अकबरांचे विचार कशी गोलंदाजी केली जाईल राज यांच्या माध्यमातून. पहिल्या षटक पाहिलं तर अतिशय सुरेख 3 धावा खर्च केल्या आणि एक मोठा विकेट राहील अन्सारी यांची विकेट पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये लहू त्या ठिकाणी चार्जर झाला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. तर राज येतोय. T2 षटक आहे. 3 सर्कलच्या बाहेर पाहताय. राज सज्ज होईल पहिला चेंडू घेऊन अकबरसाठी. चांगला चेंडू फुटाचा चेंडू. चांगला फटका. काय फटका पाहिला होता. कुठला ते आणि तमाशा देख. काय जबरदस्त फटका. 6 धावां करता. पांडुरंग पाटील यांच्यातर्फे 110 रुपये षटकारासाठी लागू झालेले आहेत. चांगला फटका पाहिला अकबर यांच्या माध्यमातून आणि शेवटच्या षटकाच्या समाप्तीवर कॅच सोडला होता अकबर यांचा आणि त्यांनी दाखवून दिलेला आहे या मोठ्या फटक्यांनी की झेल किती मागात पडू शकते यंगस्टर मोरिया संघाला. आणि या षटकाराने धापल करून सोडते 9 या धावसंख्येवर. राज यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. नवीन बॉलर बॉल नाही ना. आता येणार प्रॅक्टिसला बसून टाकतात. काय काय केलं तर अंडा होऊन आले बघा या अंड्याच्या घरी म्हणजे ते दिसत नाही. बरं ते येऊन काय केलं कापूस हे सगळ्याला राजचा जैल आपल्या षटकामधला दुसरा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका येतोय. षटकारांनी स्वागत केला जातो राज यांचा अकबर आणि 9 धावा धावफलकावर दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय राज. चेंडू चांगला चेंडू. हा चेंडू निघून जातोय. याच्यात थोडासा चुकी करतोय आणि चेंडू निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव. पंच दर्शवायचे कशी धाव आहे. पायच्या रुपयाने धाव आहे की बॅटच्या रुपयाने धाव आहे. पंच दर्शवचा काय चेंडू आहे. हा निर्धाव आहे का. नक्कीच वाईट चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा या अंकित केल्या तर स्कोरबोर्डवर. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन राज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. उडणारा चेंडू होता. काय जबरदस्त चेंडू पडला. थोडासा बाउन्स आणि चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच किती धावा. 1 का 2. 2 धावा आहेत या 2 धावांनी दाखल करून सोडत होते 13 या धावसंख्येवर. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्लो पाहतोय. या विकेटची ती खासियत आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होतोय आणि चांगला राईज पाहायला मिळाला हा चेंडूवर. 2 चेंडू टाकून झाले. 13 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन राज. हो हो हो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू.
ठिकाणी चेंडू थोडासा फाईन जातो, डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी, चेंडू त्या ठिकाणी जातोय 2 धावा. या 2 धावांनी धावक पुढे सरकते ते 15 या धावसंख्येवर. पंच थोडीशी घाई करायचंय, याच्यानंतर आणखीन एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. 3 चेंडू टाकून झाले, दुसरं षटक कधी पाहतोय राज गोलंदाजी मार्कावर. तिचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च करतोय राज. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा वरती चेंडू त्याला भिरकावून देतो, 6 धावांकरता अतिशय फटका. हा आणखी येतो मोठा फटका. या षटकाने धाव पुढे सरकतोय ते 21 धावसंख्येवर. माझ्या लक्षात माझ्या लक्षात धावपळीचा विचार केला तर 21 धावा, 4 चेंडू टाकून झाले, 21 धावा धावपळ लागलेल्या आहेत. राज थोडासा मागणं ठरतोय षटकामध्ये. बर सज्ज होईल. हा चेंडू सुद्धा बॅटच्या रडार मध्ये येत नाही, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडू कमबॅक केला होतोय. षटकार मारल्यानंतर कमबॅक करतोय राज. या षटकामधला शेवटचा चेंडू असेल, 21 धावा धावपळकावर. राज शेवटचा चेंडू आपल्या षटकामधला घेऊन जाईल, स्ट्राईक असेल तो अकबर. पुढचा चेंडू लोअर फुटबॉल चांगला क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण काय क्षेत्ररक्षण केला जातोय आणि निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा एक गडीच्या मोफतल्यात. गोलंदाजी मार्का गोलंदाज लहू येतोय. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन लहू घोषक गोलंदाजी मार्कावर सज्ज होईल. स्ट्राईक असेल तो आर्यन. विचार केला तर 2 षटकांनी फेस केले, 2 धावा, 1 धाव तरी बनवलेली आहे 2 चेंडूमध्ये. आर्यन
21 धावा धापलकर लागलेले आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही बघितलं तर सीमारेखावर तैनात झालेले आहेत. फील्ड खुललेली आहे. लहू सज्ज होते गोलंदाजी मार्गावर. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन लहू गोशे. 21 धावा धापलकर लागलेले आहेत. पुढचा चेंडू कर्नाटकाचा चेंडू त्रिफल आउट केला जातात. फर्निचर डिस्ट्रॉय केला जातो. एक मोठा विकेट. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि काय जबरदस्त यॉर्कर. हरियाणाला परतावं लागते. विकेटचा पतन. चांगली गोलंदाजी पाहतोय आणि जे मागच्या षटकावर धावा गेलं ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय लहू. चांगला गोलंदाजी मारा पाहतोय. आता स्ट्राईक केलं होतं अकबर. अकबराचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 17 धावांवर खेळतोय. 2 उत्तुंग षटकार त्याच्यामध्ये सामील आहेत. अकबर धापलकर विचार केला तर 22 धावा धापलकावर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला होतोय की उजवाने डावखुराचा फलंदाज असल्याने क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव पाहतोय. पंच थोडीशी घाई करायची आहे. लहू सज्ज होईल. स्ट्राईक नसेल तर अकबर. हा चेंडू काय जबरदस्त फटका. खोलवरचा चेंडू होता. त्याला भिरकावून दिलं तर सी मार्गात 6 धावांकरता षटकारी धावांना पुढे जाते ते 28 या धावसंख्येवर. फटका पहिला अकबरांच्या वाटेमधून राहील. बाद झाल्यानंतर अकबर हा फलंदाजीसाठी ग्राउंड उभी मोठे फटके खेचतोय. चेंडू पुन्हा एकदा चेंडू आता मात्र ऑन साइड खेळला जातो. वैभव त्या ठिकाणी आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते पण एकच धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. या एक धावने धावका पुढे सरकते ते 29 या धावसंख्येवर. लहू याचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेत. सात धावा खर्च करतोय 4 चेंडू मध्ये लहू. धापूचा विचार केला तर 29 धावा धापलकर लागलेल्या आहेत. लहू सज्ज होते. स्ट्राईक तो सिराज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्रिफल आउट. सिराज याच्या त्रिफल आउट केला तर फर्निचर डिस्ट्रॉय केला तर आणखीन एक विकेट. आणखीन एक मोठा मासा जाळ्यामध्ये फसवतोय लहू.
दर्पण येतोय. लहुयाचा विचार केला तर 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि तिन्ही विकेट हे लहू यांनीच घेतलेले आहेत. आता नवीन फलंदाज दर्पण तो स्ट्राईक व लहू हा चेंडू सुद्धा खोलवला होता. फाईन केला जातोय. 2 धावा डिक्लेअर त्या ठिकाणी आणि डिक्लेअर धाव पुसरत ते 31 आहे धावसंख्येवर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 गडीच्या मोफतल्यात लहू चांगला षटक या ठिकाणी पाहतोय. नक्कीच एक मोठा फटका आला पण चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहिला लहू यांच्या माध्यमातून. रोशन येतोय. चौथं षटक घेऊन रोशन घोषे गोलंदाजी मार्कावर 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. रोशन सज्ज होईल स्ट्राईक व अकबर 31 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन थोडासा स्लोअर चेंडू बॅट पहिला आली आणि अकबर त्या ठिकाणी नाखुश होतोय. की त्या चेंडूला धिरकावून देऊ शकला असता. साधारण करता थोडासा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन वजू टाकला होता आणि त्या ठिकाणी फसवला गेला अकबरांना. निर्धाव चेंडू रोशन 19 ते 20 उभय गटातील हा खेळाडू एक यंगस्टर आहे पण चांगली गोलंदाजी पाहतो त्याच्या माध्यमातून. पण थोडस लक्ष द्यायचंय थोडीशी घाई करायचंय. रोशन हा चेंडू चेंडू भिरकावून दिला जातोय. पण त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा या 2 धावांनी धावफलक पुढे सरकते ते 33 या धावसंख्येवर. रोशन हा चेंडू पाहिला तर थोडासा खाली राहिला होता. तसंच विचार केला तर 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो निघून आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकते ते 33 या धावसंख्येवर.
रोशन आपल्या षटकामधला 30ला चेंडू घेऊन जाईल. धावपटूचा विचार करत 33 धावा 3 गडीच्या मोफतल्यात. पुढचा चेंडू आणखीन एक गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, वारंवार गतीमध्ये परिवर्तन करतोय रोशन. त्याचा फायदा होतो त्याला. निर्धाव चेंडू आणखीन एक चांगला व्हेरिएशन पाहतोय. थोडस चकून ठेवला त्या अकबरांना. 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करतोय रोशन हा गोलंदाज. चांगले गोलंदाजी पाहतोय. डावखुरा त्याच्या गोलंदाजी समोर डावखुरा गोलंदाज येतोय अकबर. हा चेंडू लोट होता, हवेमध्ये केला जातोय. चेंडूच्या खाली आकर्षण आणि आणखीन एक झेल दिला जातोय अकबरांना. झेल दान केलं जातोय. 2 झेल अकबराच्या हातात. तोच खेळाडू त्या ठिकाणी झेल सोडतोय. हा दुसरी झेल सुद्धा सोडली जाते. या एक दोन धावकर पुढे सरकते ते 34 धावसंख्येवर. 4 चेंडू रोशनने टाकून झाले. 34 धावा धापल लागले आहेत. स्ट्राईक दर्पण. चार चेंडूंमध्ये 3च धावा खर्च करतोय. स्ट्राईक असेल तो दर्पण. रोशन सज्ज होतोय दर्पणसाठी. लोटता चेंडू करण्याचा प्रयत्न महेश पाटील त्या ठिकाणी येत आहे. बॅकअप होतोय अजय पाटील त्या ठिकाणी थोडासा चुकतोय आणि प्रवीण त्या ठिकाणी येतोय आणि बघता बघता 2 धावा बॉलिंग पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजांनी. थोडस मिसफील्डचा फायदा होतोय आणि 2 धावा बॉलिंग पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावला पुढे सरकते 36 धावसंख्येवर. लोअर फुट चेंडू होता. दोनसाठी खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा खालचा तो लागला होता आणि त्या ठिकाणी 2 धावा बॉलिंग पूर्ण केल्या. शेवटचा चेंडू या षटकामधला. 36 धावा धावपा लागलेल्या आहेत. या षटकामध्ये 5 धावा खर्च करतो रोशन. पुढील चेंडू हा चेंडू चेंडू कुठलाही फिल्डर दोन्ही फिल्डरच्या मधोमध हा येतो षटकार. या षटकाने धावपा पुढे सरकते 42 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावपा लागला.
स्लॉगर मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. दुसरा चेंडू घेऊन आता मात्र चटकन चेंडू हिट केला जातोय. एक धाव घेतल्या दुसऱ्याचा कॉल आहे. तर कधी दाखवताना ठरेल का नाही. एकच धावावर समाधान मानलं ते. दुसरी धाव घेण्याचा विचार केला होता दर्पणाने पण अकबर एंट्रेकांनी थांबवलं. आणि एकच धाव या एक दोन धावांका पुढे सरकते ते 43 धावसंख्येवर. स्ट्राईक होते दर्पण गेल्या चेंडूवर षटकार भिरकावून दिला होता. तो दर्पण आता स्ट्राईक येऊन येतोय. 43 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक अजूनही 4 चेंडू या षटकामधले शिल्लक आहेत. बघ हे 4 चेंडू किती धावा न्यू स्टार ए संघाचे फलंदाज जमवतील 4 चेंडूवर. वैभव वैभव आपल्या षटकामधला तिसरा चेंडू घेऊन दर्पणसाठी गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर पण चेंडू टाकला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण रोशनांच्या माध्यमातून. एकच धाव वर समाधान म्हणतात दोन्ही फलंदाज. या एक धाव धाव पुढे सरकते ते 44 धावसंख्येवर. अजून 3 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामधला. वैभव आतापर्यंत चांगले षटक टाकतोय. 3 चेंडू 2 धावा खर्च करतोय. स्लॉगरचं षटक आहे. चांगल्या पद्धतीने हाताळतो आतूनपर्यंत वैभव. धावपळीचा विचार केला तर 44 धावा. पुढचा चेंडू ओहो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू अकबरांना बीट करून जो निघून जातोय. थोडासा चुकला होता पण कुठली धाव नाही घेतल्या. अकबर स्वतः स्ट्राईक ठेवतोय. स्वतः स्ट्राईक ठेवली जाते आणि डॉट चेंडू. चांगले षटक वैभवच्या माध्यमातून 4 चेंडू 2 धावा खर्च करतोय. 2 चेंडू अजून तरी शिल्लक आहेत या इनिंग मधले आणि या षटकामधले. 44 धावा धावफलकाला लागलेल्या आहेत. 3 कडच्या मोफतल्यात. पुढचा चेंडू घेऊन जाईल वैभव. हा चेंडू सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली गोलंदाज स्वतः गोलंदाज येतोय. एक धाव घेतल्या दुसऱ्याचा कॉल आहे. त्या ठिकाणी फ्लंबोड होते आणि बघता बघता 2 धावा बोलून पूर्ण केल्या जातात. आणि 2 धावा पुढे सरकते 46 संख्येवर. आणखी एक झेल त्या ठिकाणी सोडले जाते. स्वतःच्या फलकमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता वैभवच्या माध्यमातून पण काहीच यश आले नाही. आणि शेवटचा चेंडू 46 धावा धावफलकाला लागलेले आहेत. वैभव आतापर्यंत चांगलं षटक 5 चेंडूमध्ये मात्र 4 धावा खर्च करतोय. चांगलं षटक पाहतोय वैभवच्या माध्यमातून. स्लॉगरचं षटक आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी. पुढचा चेंडू वैभव हो 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 आता मात्र स्लॉट मध्ये होता. त्याला पार्किंग केला पार्किंग लॉट मध्ये. आणखीन एक मोठा फटका. या फटक्याने धापकाचा विचार केला तर 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष असेल यंगस्टर मोरिया संघाला.
विकेट इथे मिळवली आणि आपण पाहतोय की प्रवीण प्रवीण भुईर न्यू बॅटर इन झालाय आणि पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं 59 धावा बनवल्या होत्या. प्लस आणखीन एक पण चेंडू जर बघितला तर चेंडूला थोडासा वलन चेंडूने घेतलं होतं. तेच कारण की बॅट अँड बॉल चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि एक धाव पुन्हा एकदा इथे कंप्लीट केली गेली. एका धाव्याची धाव फलक 4 या धावसंख्येवरती. वैभव शफल आणि क्रॉस काय कनेक्शन झालाय. 6 धावा या चेंडूवरती षटकार. खोट्याबाजा चेंडू होता. हात फोडायची संधी दिली होती प्रवीण भोईर याला. उंच पुरा असा हा फलंदाज. गॉन. फलंदाज बाद. यष्टांच्या मध्ये सापडलाय. पंचांच्या मनामध्ये कुठलाच डाऊट निर्माण झालेला नाहीये. फिंगर अप. बिग विकेट.
राहील आपण दुसरं षटक हाताळतोय. नवीन बॅटर पाहतो आपण अजय पाटील. किने आपण पाहतोय पेखॉफ फलंदाज बघाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. हा खेळाडू देखील मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि त्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे यंगस्टर मोरी टीमला. बघा किती सुरेख चेंडू ते हाताळलाय. स्विंग अँड मिस. चेंडूला वेग देखील होता. चेंडूमध्ये आपण स्विंग देखील बघितला. हा चेंडू मिस केलाय अजय पाटील या फलंदाजानं. निर्धाव चेंडू. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आणखी 39 धाव्यांची गरज आहे. यामध्ये सुपर शॉट झोन मध्ये हा चेंडू होता आणि बघा ताकद नजाकत षटकार. षटकार ठोकलाय. षटकारात हा फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20 रन्स. वेगवान चेंडू ते नक्कीच चेंडू टाकून या षटकामध्ये आपण पाहतोय 5. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा झोन मध्ये चेंडू हाताला होता क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल फलंदाज ठरतोय फेल. एकवीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 32 धाव्यांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धाव्यांची गरज आहे. वैभव पाटील याच्यावरती पूर्ण जिम्मेदारी असेल या सामन्याची. चला थोडीशी घाई करायची आहे कारण बॅड लाईट इथं होत चाललेली आहे आणि अजूनही एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. तुम्हाला सध्या बॅड लाईटचा सामना करावा लागेल कारण तुमच्या मधूनच एक संघ इथे कॉमन बॉईज कॉमन संघासमोर 2 हात करेल. हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण पाहतोय चेंडू यष्टांच्या वरण निघून जातोय पण बॅटला चेंडू लागला गेला आणि 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात. दोन धावांचे धाव फलक 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्याचं. आता मात्र 30 धावींची गरज.
पोलीस पुढे सुचल गेल्याचा प्रयत्न चेंडूला गॅप देखील गेला. दोन क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. तर राहील याचं सुपर क्षेत्ररक्षण झालंय. सुपर फिल्डिंग. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एका धावेवरती धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. स्टेट हा फटका केलाय. राहील याच्याकडे संधी आहे. बघा ऐन वेळी त्याने जम्प घेतली. तोपर्यंत बघितलं एक धाव ही पूर्ण झाली होती. 25 धावा धाव फलकावरती. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायचं अजून लक्षात घ्या. मला थोडस विलेभाऊ सहकार्य करा. वैभव याचा फटका मिस टाइम झालाय. बिग विकेट. बड़ी मछली जाल में फंसते हुए फलंदाज बाद.
चौथं षटक हाताळण्यासाठी हकीम हकीम खान बॉलिंग मार्क वरती 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धाब्यांची गरज आहे. 12-25 हे समीकरण आहे. लहू घोषसाठी वेगवान चेंडू त्या हाताला गेलाय. आपण बघितलं की चेंडूवरती कुठल्या प्रकारे नजर नव्हती. ब्लाइंड शॉट इथे खेळला होता लहू घोषे आणि लहू घोषे असा एक फलंदाज आहे. कुठल्याही क्षणी या सामन्याचं चित्र तो पलटवू शकतो. मात्र त्याला थांबावं लागेल. शेवटच्या षटकापर्यंत त्याला थांबावं लागेल. बघूया आणखीन 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडू मध्ये आणखीन 25 धाब्यांची गरज. ऑफ साईडला चांगला फटका खेळाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. सगळ्याचा प्रयत्न एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. सुपर फिल्डिंग आणि थ्रो जर बघितला तर थ्रो देखील इव्हिल प्रमाणे आला होता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 29 हकीम खान आपण पाहतो या वेगवान चेंडू हाताळतोय. जणू काही ते गोळे फेकले जात आहेत. आगीचे गोळे. बघा किती वेग आहे चेंडूला. चेंडू पडल्यानंतर हा चेंडू जर थोडासा खाली राहिला होता. जेवढे चेंडू निर्धाव येतील तेवढा प्रेशर बॅटर्स वरती ते वाढला जाईल. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू तरी बाकी आहेत. म्हणजे 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 9 चेंडू मध्ये आणखीन आपण पाहतो या 24 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 24 धावा. सिराजच्या हातामध्ये सरळ हा चेंडू जाऊन पोहोचला होता. धोका निर्माण झाला होता. 9 स्ट्राईक एंड कडे. मात्र फेकी झाली स्ट्राईक एंड कडे. 1 धाव पूर्ण. हकीम खान बघा प्रेशराइज केलं जातं या बॅट्सरला. शेवटचे 2 चेंडू तरी बाकी आहेत. 8 चेंडू आणि या विजयासाठी 23 धाब्यांची गरज. 8-23 हे समीकरण आहे. आजच्या बट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. 1 धाव कंप्लीट केली जाते. कदाचित दुसरी धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. प्रयत्न तर झाला होता मात्र एकाच धावेवरती समाधान. शेवटचा चेंडू बाकी आहे. आणखीन 22 धाव्यांची गरज आहे. 7-22 एखादा मोठा फटका. एक मोठा फटका जर तर पुन्हा एकदा कमबॅक ते करेल यंगस्टर मोरीचा संघ. व्हाईट बॉल बघा. व्हाईट चेंडू इथे हाताला गेलाय. कारण हा चेंडू जर तर डोक्याच्या वरून निघून गेलाय. ते दर्शवलं पंचांनी की हा चेंडू वाईड आहे आणि 1 फॉर दी ओव्हर. बाउन्सर तुम्ही पहिला बाउन्सर जर टाकलाय दुसरा जर आला तर पुन्हा एकदा दंडित केलं जाऊ शकतं. गोलंदाज झाला. चेंडू वरती आलेला हा मोठा फटका त्याची फार आवश्यकता होती मोरी टीमला. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 38 धावसंख्येवरती. आता समीकरण उरलंय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा.
स्पीडअप करायचं, आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचं, लक्षात घ्या. आपण पाहतोय घड्याळात 4:57 झालेले आहेत. प्रवीण न्यू बॅटर इन झाला. आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये 15 धावेंची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये, अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. पाहूया कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना झुकेल. सोहेल एक जबरदस्त गोलंदाज आहे. राहुलचा आपण पाहतोय फुल लेन्सचा चेंडू इथे स्ट्राईक रोटेट झालाय आणि आपण पाहतोय ज्या बॅटरने एक षटकार ठोकलाय त्याला ते संधी मिळत आहे. जयेश आपण पाहतोय जयेशने एक षटकार ठोकला होता. आता मात्र या सामन्याचं चित्र जयेशला रेखाटावं लागेल. त्याच्या खांद्यावरती पूर्ण जिम्मेदारी आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4-14 असं हे समीकरण. थोडस दुरून हा फटका केला होता. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न फेगी झालाय आणि विकेट देखील मिळवलाय. महत्वाची विकेट. चांगला खेळ. चला 13 धावांची गरज आहे. 2 षटकार 1 सिंगल. 2 षटकार ते 12 वेळेस लागतील हा सामना जिंकण्यासाठी. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. म्हणजे 3 चेंडू मध्ये या 13 धावा इथे पूर्ण कराव्याच लागतील यंगस्टर मोरी टीमला. सोहेल आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय. व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. म्हणजे आता 3 चौकार जरी आले तरी चालतील. रनअप मध्ये थोडासा इथे बिघाड झालेला आहे. बघितला मोक्याच्या क्षणी इथे एक व्हाईट चेंडू हाताला गोलंदाजाने. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे क्षेत्रात. एक धाव इथे पलून पूर्ण केली जाईल. मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. 2 धावा. चेंडूवर थोडासा 19-20 झाला असता तर चौकार मिळाला असता. जी निशाणी लावलाय, जिथे पडदा समाप्त झालाय त्या पडद्याच्या आतून जर चेंडू जर आला असता कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र 2च धावा मिळाल्यात. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 1 षटकार 1 चौकार किंवा दोन्ही षटकार. या चेंडूवरती दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार जर आला तर शेवटच्या चेंडूवरती आणखी थोडासा रोमांच राहील. मात्र हा चेंडू अचूक पडला. आता मात्र समीकरण हे बदललंय. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज.
हा चेंडू मात्र आपण बघितला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेला. पंचाने दर्शवलेला की हा चेंडू वाईड आहे. आता मात्र एक चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि अशा प्रकारे इथे सामना विन होतोय, जिंकतोय तो म्हणजे न्यू स्टार कामन. चला कॅप्टन या लगेच न्यू स्टार कामन टीमचा कॅप्टन देखील यायचा आहे.